नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र या विषयावर काही क्वेश्चन घेतलेले आहेत, जे की टेट 3 साठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत। आपण या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तसाच आपण हा दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर पहिले तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिले पाहून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे टेटला येतात ते समजेल। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुमचे टेटला नक्कीच मार्क या व्हिडिओमुळे वाढणार आहेत। जर तुम्हाला आणि असेच प्रश्न 2022 मध्ये जी टेट एक्झाम झाली होती त्या एक्झाम मध्ये मानसशास्त्र या विषयाचे असेच प्रश्न आलेले होते। जर कोणी परीक्षा दिली असेल तर त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या भावी शिक्षकांना माहिती असेल की प्रश्न कसे येतात, त्याच बेसवर मी हे प्रश्न काढलेले आहेत। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, तुमच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील काही भाग खूप अवघड वाटतो, तर तुम्ही काय कराल? जर तुमच्या विद्यार्थ्यांना, तुम्ही एक शिक्षक आहात आणि तुमच्या विद्यार्थ्यांना जर अभ्यासक्रम हा अवघड वाटत असेल तर तुम्ही काय कराल? विद्यार्थ्यांना समजले नाही तर तो भाग शिकून मोकळे व्हाल, अवघड वाटणारा भाग अभ्यासक्रमातून काढून टाकावा, परीक्षेमध्ये त्या भागावर प्रश्न विचारणे टाळाल, अवघड भाग हळूहळू शिकवाल व त्याची पुनरावृत्ती कराल। तर यापैकी तुम्हाला कोणतं योग्य आन्सर वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही माझ्यासोबत देत चला। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर अवघड भाग हा हळूहळू शिकवाल व त्याची पुनरावृत्ती कराल, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम हा अवघड वाटणार नाही। पुढील प्रश्न, कौटुंबिक समस्यांनी त्रासलेला एक विद्यार्थी तुमच्याकडे मदतीसाठी आला आहे, तुम्ही या प्रसंगी कोणती भूमिका घ्याल? कुटुंबाचा जर त्रास एखाद्या विद्यार्थ्याला जर झालेला असेल आणि तो जर ती समस्या घेऊन तुमच्याकडे आलेला असेल तर तुम्ही त्यावर काय तुमची भूमिका द्याल? तर त्या विद्यार्थ्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न कराल। शिक्षकाचे कार्य फक्त शैक्षणिक समस्या निराकरणाचे आहे। कौटुंबिक समस्येचा दुष्परिणाम विद्यार्थ्याच्या शिक्षणावर होत असेल तरच त्याला मदत कराल, वरीलपैकी एकही नाही। तुम्हाला योग्य आन्सर निवडायचा आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, त्या विद्यार्थ्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न कराल। तुमच्याकडून जी काही मदत होईल ती मदत त्या विद्यार्थ्याला तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल। नेक्स्ट क्वेश्चन, एखादा विद्यार्थी आपली मनोवैज्ञानिक समस्या घेऊन शिक्षकाकडे आला तर शिक्षकाने काय करावे? त्याचे म्हणणे सहानुभूतीने ऐकून घ्यावे व नंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगावे। त्याला उत्तेजन देऊ नये, कारण अध्यापन ही शिक्षकाची प्रमुख जबाबदारी आहे। त्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा। समुपदेशकाची मदत घेण्यासाठी त्याला योग्य ते मार्गदर्शन करावे। चला तुम्ही पण प्रश्नाचे उत्तर टाकत चला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? त्याची मदत घेण्यासाठी त्याला योग्य ते मार्गदर्शन करावे। शिक्षकाला लक्षात येते की एका विद्यार्थ्याचा शारीरिक विकास त्याच्या वयानुसार खूपच कमी झाला आहे। वर्गातील इतर मुले त्याची खिल्ली उडवतात, त्यामुळे तो सतत गप्प आणि अस्वस्थ असतो। गप्प आणि अस्वस्थ असतो। शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असेल? जर तुमच्या लक्षात आलं की एखाद्या विद्यार्थ्याचा शारीरिक विकास सध्याच्या वयानुसार खूपच कमी झालेला आहे आणि वर्गातील दुसरी मुले त्याची खिल्ली उडवतात, तर तुमची शिक्षक म्हणून भूमिका काय असेल? तर त्याच्या पालकांना तक्रारीसाठी बोलावणे, त्या विद्यार्थ्याला वर्गात बोलण्याची संधी देणे, इतर मुलांना समज देणे, विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणारे उपक्रम राबवणे। तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलेलं असेल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणारे उपक्रम जर तुम्ही राबवले तर वर्गात दुसरे मुले हे ज्या मुलाचा शारीरिक विकास हा कमी झालेला आहे त्या मुलांची खिल्ली उडवणार नाहीत किंवा त्याला चिडवणार नाहीत। पुढील प्रश्न, आपल्या वर्गात एक अपंग विद्यार्थी आहे,
ज्याला बोर्डावर लिहिलेलं नीट दिसत नाही, शिक्षक म्हणून तुम्ही त्याच्यासाठी कोणती उपयुक्त कृती कराल? एक अपंग विद्यार्थी आपल्या वर्गात आहे आणि त्याला बोर्डावर लिहिलेलं जर आपण नीट दिसत नसेल, तर शिक्षक म्हणून तुमची कृती काय असेल? त्याला शाळेतील सामान्य परीक्षांपासून सूट द्यावी, त्याला मागच्या बाकावर बसवावे, त्याला समवयस्क मित्रांची मदत देणे आणि समायोजन करणे, त्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? त्याला समवयस्क मित्रांची मदत देणे व समायोजन करणे. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या लाईक आणि शेअरमुळे मला मोटिवेशन मिळतं आणि अजून असेच नवनवीन व्हिडिओ मी नवीन परीक्षेपर्यंत देणार आहे. आपल्या वर्गातील काही विद्यार्थ्यांना शिक्षक समजून घेतात की काही मुले गणितातील संकल्पना पटकन शिकतात, तर काहींना त्या समजण्यासाठी वारंवार सराव करावा लागतो. काहींना उपमांची मदत लागते, तर काही केवळ प्रात्यक्षिकांनी समजून घेतात. यावरून शिक्षकाने कोणता निर्णय घेतला पाहिजे? सरासरी गटावर लक्ष केंद्रित करावे, सर्वांना एकाच पद्धतीने शिकवले पाहिजे, वैयक्तिक शिक्षण शैलीचा विचार करून अध्यापन करावे, हळू विद्यार्थ्यांना गट करून वेगळे बसवावे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर वैयक्तिक शिक्षण शैलीचा विचार करून अध्यापन करावे. शिक्षिका सोनाली मॅडम यांना त्यांच्या वर्गातील काही मुलं सतत चिडचिड करतात, लवकर रडतात आणि छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतात हे लक्षात येते. त्या मुलांची बुद्धिमत्ता सरासरी आहे, त्यांच्या आकलनाचा वेग कमी आहे. सोनाली मॅडम यांना कशा परीक्षांशी सामना करावा लागत आहे? संज्ञात्मक समस्या व वर्तन विकृती, भावनिक समस्या आणि सामाजिक समायोजनाचा अभाव, प्रेरणाशक्तीचा अभाव व वैयक्तिक व्यक्तिमत्व समस्या, फक्त बुद्धिमत्ता अभाव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर भावनिक समस्या व सामाजिक समायोजनाचा अभाव हा दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन, विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी? उपजत शक्तीच्या विकासासाठी योग्य शैक्षणिक संस्कार द्यावेत, क्षमतांचा जास्तीत जास्त विकास साधण्याच्या दृष्टीने सुयोग्य परिस्थिती निर्माण करावी, विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे, विद्यार्थ्यांच्या मानसिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्न करावे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. मित्रांनो, हे प्रश्न तुमचे नक्कीच मार्क वाढवतील अशी मी आशा करतो. त्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आर्यनला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच श्रीनिधीला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली. या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो? आर्यनला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच श्रीनिधीला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली. या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर समान घटक उपपत्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला प्रश्नांची प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण की 200 प्रश्न आहेत आणि 2 तास वेळ आहे. त्यामुळे प्रश्न सोपे जरी असले तरी तुम्ही 200 प्रश्नापर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. 200 प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रश्नांची जास्त प्रॅक्टिस करा असं मला वाटते.
अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करावा? अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या तत्वांचा वापर करावा? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? एकात्मक अनुदेशन या तत्वाचा वापर करावा. पुढील प्रश्न, डोळ्यासमोरून जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली असता तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसतो. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारे भास खालीलपैकी कोणत्या अवबोधामुळे होतात? आपल्या डोळ्यासमोरून जर फिरती उदबत्ती म्हणजे वर्तुळाकार उदबत्ती जर फिरवली तर आपल्याला एक अखंड वर्तुळ दिसतो. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारे भास हे कोणत्या अवबोधामुळे होतात? तर सवय व परिचितता, विशिष्ट भौतिक परिस्थिती, भौतिक दृष्टिभ्रम व पूर्वानुभव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? कशामुळे होतं ते? विशिष्ट भौतिक परिस्थिती याच्यामुळे आपल्याला उदबत्ती ही वर्तुळाकार फिरल्यासारखी दिसते. हा कोणता बदल आहे? कोणता अवबोध आहे? तर विशिष्ट भौतिक परिस्थितीमुळे हा होतो. जेव्हा विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्याचा विकास करून त्यांचे भावजीवन अधिक समृद्ध केले जाते व त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, वर्तन परिवर्तन प्रतिमान, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमान. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर व्यक्तिगत विकास प्रतिमान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकुन साहेबावर रागू शकत नाही. तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो. हे संरक्षण यंत्रणेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? जर ऑफिसमध्ये साहेब आपल्यावर रागवले तर आपण साहेबावर रागू शकत नाही. मग तो राग कोणावर काढणार? आपण आपल्या बायकोवर काढणार. तर संरक्षण यंत्रणेचं कोणत्या प्रकारामुळे हे घडतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर विस्थापन यामुळे हे संरक्षण यंत्रणेच्या या प्रकारामुळे घडतं. इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे, ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेचे आहेत? आत्मनियंत्रण, आत्मपरिचय, अभिप्रेरणा, तद्भूती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर तद्भूती यामुळे इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे, ही सर्व लक्षणे ही तद्भूती भावनिक क्षमतेची आहेत. पुढील प्रश्न, मंद अध्ययनार्थ्यांसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? मंद अध्ययनार्थ्यांसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे? मंद अध्ययनार्थ्यांबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा. मंद अध्ययनार्थ्याच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन होत असावे. मंद अध्ययनार्थ्यांचा अभ्यासक्रम तात्विक स्वरूपाचा असावा. अध्यापन करताना अमूर्त गोष्टीची उदाहरणे द्यावीत. अब, बक, कड की अड. तर काय प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर अ आणि ब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे काय? तर मंद अध्ययनार्थ्याबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा. मंद अध्ययनार्थ्यांच्या गतीने शिक्षकांनी अध्यापन केले पाहिजे किंवा करायला पाहिजे. पुढील प्रश्न, व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय. व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय. त्या संदर्भात खालील दिलेले कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही विचारलेलं आहे आपल्याला. योग्य नाही. जन्मानंतर बाहेर जी भौतिक व सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकावर परिणाम होतो. एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाहीत.
झोपडपट्टीत राहणारी मुले व सदन कुटुंबात राहणारी मुले यांच्या जाणीवेत, समज शक्ती व वर्तनामध्ये फरक आढळतो. सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या फरक पडत जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाहीत. मित्रांनो, लेक्चर जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. लाईक करा. अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन, असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ञांनी मांडलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? ते डंकननं मांडलेली आहे. कोणी? डंकननी. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या विधानापैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे? जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात. विस्मरणात जातात. पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होत नाही. झोप, दमन तसेच अनुभवाच्या ठश्यांचा उपयोग न करणे यामुळे विस्मरण होते. पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचे कारण आहे. विस्मरणाबाबत असत्य विधान विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होत नाही. पुढील प्रश्न, बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील? कौटुंबिक स्वास्थ्य असणे, संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे, मुलांना कठोर शासन करणे, लैंगिक भ्रष्टाचार व अन्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर अ ब ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे काय? कौटुंबिक स्वास्थ्य असणे, संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे, लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? अध्ययनार्थ्याला विविध अनुभव घेऊ द्यावेत. पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये. अवबोधन रचनेला महत्त्व द्यावे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये ही बाब त्यांनी टाळायला पाहिजे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? गणेश सरांनी चित्रपट वरदान की शाप या विषयावर चर्चा घ्यावयास लावली. घुगेबाईंनी पर्यवेक्षित अध्ययनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला. नागरे सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. आघावबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडवण्यास दिली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर नागरे सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. आपल्याला काय विचारलं होतं की शिक्षण प्रधान अध्यापन पद्धतीचे उदाहरण कोणतं आहे? तर नागरे सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे उदाहरण म्हणता येईल. पुढील प्रश्न, अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते. यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही? अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधान व अभिरुचीची निर्माण करण्यास होतो. विविध उपक्रमांचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षणाकडे खेचले जाते. तर आपल्याला समर्थन करत नाही असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे?
तर अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते, हे विधान याला लागू पडत नाही. म्हणजे अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते, हे 100% बरोबर आहे. शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होतो, हे पण बरोबर आहे. आणि विविध उपक्रमांचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षणाकडे वळवले जाते, हे पण बरोबर आहे. म्हणजे बरोबर कोणतं नाही, तर हे लागू नाही. पुढील प्रश्न, अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकांनी पुढीलपैकी कोणत्या क्षमतांचा विकास करून अध्यापन करावे? कृतीद्वारा विविध विषय हाताळणे, केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्थपणे करणे, अध्ययनार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेणे, अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे, अबक अकड बकड अबकड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर वरीलपैकी सर्व म्हणजेच अबकड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा मूल आपल्या घरी आलेल्या नवीन अतिथींच्या उपस्थितीत आक्रमक वागतात, तेव्हा आपण अशा मुलांच्या पालकांना काय सुचवाल? जर एखाद्या मुलाच्या घरी एखादा नवीन पाहुणा किंवा त्यांचा कोणी पाहुणा वगैरे आला असेल, तर ते मुलं आक्रमक वागतात, तर मुलांच्या या पालकांना तुम्ही काय शिक्षक म्हणून काय उपाय सुचवाल? पालकांनी मुलांच्या संगोपनाच्या वेळी मुलाकडे दुर्लक्ष केले, त्याचा हा परिणाम आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या समस्येबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानुसार काही उपाय सुचवले पाहिजे. आपल्या मुलाची समस्या खऱ्या अर्थाने सोडवण्यासाठी पालकांनी सल्लागारांचा सल्ला घ्यावा. आईवडिलांनी मुलांना अशा प्रकारच्या वर्तणुकीसाठी दंड करावा, यांनी हळूहळू मुले त्यांचे वागणे सुधारू शकेल. तर तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पालकांनी आपल्या मुलांच्या समस्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानुसार काही उपाय करणे सुचवले पाहिजे. म्हणजे जर पालकांनीच त्या समस्या जाणून नाही घेतल्या तर मुलं कोणाचं ऐकणार नाहीत. म्हणजे पालकांचे संस्कार महत्वाचे आहेत मुलांवरती. प्रश्न, जर एक निरक्षर स्त्री आपले पैसे काढण्यासाठीचा फॉर्म भरण्यासाठी बँक काउंटरवर विनंती करेल, तर तुम्ही या परिस्थितीत काय कराल? एक जर बँकेमध्ये जर एखादी निरक्षर स्त्री आली असेल आणि तिला जर फॉर्म भरायचा असेल, तर त्या परिस्थितीत तुम्ही तिथे असेल तर तुम्ही काय कराल? आपण ते सहानुभूतीने भराल, आपण अशिक्षितता विरुद्ध तिरस्कार वृत्तीसह फॉर्म भराल, आपण मानवतेसाठी काम करू इच्छिता म्हणून आपण ते फॉर्म भराल, आपण तिला दुसऱ्या व्यक्तीच्या सहाय्याने फॉर्म भरून घेण्यास सांगाल. तर शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? तर आपण मानवतेसाठी काम करू इच्छिता म्हणून आपण ते फॉर्म भरून द्याल, ही तुमची भूमिका असणार आहे. तर हे काही प्रश्न होते मित्रांनो, या प्रश्नाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल या परीक्षेमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.